नमस्कार, मी हेमंत देसाई ऑफिशियल या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो। आजचा दिवस चर्चेमध्ये राहिला तो रवींद्र वायकर विरुद्ध अमोल कीर्तीकर या वादामुळे। या निवडणुकीमध्ये लोकसभेच्या उत्तर पश्चिम मतदारसंघ जो आहे त्यामध्ये सुरुवातीला त्याच दिवशी म्हणजे 4 जूनला प्रथम अमोल कीर्तीकर हे एका मताने विजयी झाले असं घोषित करण्यात आलं होतं। त्यानंतर मात्र घोषणा करण्यात आली काही काळानंतर की रवींद्र वायकर हे मला वाटतं 48 मतांनी विजयी झालेले आहेत, केवळ 48 मतांनी। आणि त्यामुळे या विजयासंबंधी संशय बळावला, आरोप प्रत्यारोप सुरू झाले। उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेच्या नेत्यांनी खुद्द उद्धव ठाकरेंपासून ते अन्य सर्व नेत्यांनी या संबंधात शिंदे सेनेवरती आरोप करायला सुरुवात केली। मग शिंदे सेनेने टिपिकल आपलं अस्त्र काढलं की जेव्हा विजय होतो तेव्हा ईव्हीएमचा उल्लेखही केला जात नाही इंडिया आघाडीकडनं किंवा उद्धव यांच्या शिवसेनेकडून, पण पराभव झाला की मात्र ईव्हीएमवरून रडारड सुरू होते। एकनाथ शिंदे हे याच प्रकारे बोलले, कारण भारतीय जनता पक्षाने त्याने अशाच प्रकारे बोलायचं अशी शिकवण दिलेली आहे, त्याप्रमाणे ते बोलले। परंतु अन्य नेते जे आहेत ते शिंदे यांच्या तालावरती नाचणारे ते त्यांच्या पद्धतीने बोलले, त्यांच्याकडे काही लक्ष देण्याचं कारण नाही। परंतु आज अनिल परब यांनी या संबंधित पत्रकार परिषद घेतली। म्हणजे आदित्य ठाकरे होतेच, ते प्रमुख याच्यामध्ये पत्रकार परिषदेमध्ये होते आणि त्यांनी सांगितलं की या देशामध्ये लोकशाहीमध्ये पारदर्शकता राहिलेली नाही, कशाही प्रकारे निवडणुका घेतल्या जातात आणि जर निवडणुका योग्य प्रकारे घेतल्या गेल्या असत्या म्हणजे मतदानामध्ये मतमोजणीमध्ये गोंधळ झाला नसता, गडबड घोटाळे झाले नसते, तर इंडिया आघाडी सत्तेवर आली असती। म्हणजे त्यांच्या मते देशभर अशा प्रकारचे गैरप्रकार झालेले आहेत असा संशय येण्याची जागा आहे। त्याचवेळी आज वर्तमानपत्रात आपण वाचलं असेल की एलन मस्क जे जगविख्यात उद्योजक आहेत त्यांनी ईव्हीएम हॅक केलं जाऊ शकतं अशी प्रतिक्रिया नोंदवली आहे। या मस्क यांना पायघड्या घातल्या जात आहेत की भारतामध्ये त्यांनी गुंतवणूक करावं म्हणून, पण मस्क यांनी अशी टीका केल्यानंतर मस्क यांच्यावरती हल्लाबोल सुरू झाला भाजपच्या वर्तुळामधून। आणि राहुल गांधींनी सुद्धा ईव्हीएमच्या संदर्भामध्ये ही एक ब्लॅक बॉक्स आहे, कारण ब्लॅक बॉक्स जी असते विमानामध्ये असते आपल्याला माहिती आहे, पण ही ब्लॅक बॉक्स ही कोणाला उघडता येत नाही, मी त्याच्यातली गुपितही त्याच्यातच राहतात अशा पद्धतीने ही कमेंट केली होती। मग राहुल गांधींना वरती टीकास्त्र सोडण्यास सुरुवात झाली, पण मुद्दा एलन मस्क किंवा राहुल गांधींचा नाही आहे, मुद्दा आहे तो या संदर्भात जे टेक्निकल प्रश्न उपस्थित करण्यात आले आहेत त्याबद्दल। हा केवळ ईव्हीएमचा प्रश्न नाही आहे, हा ज्या पद्धतीने निवडणूक आयोग वागतो आहे त्याबद्दल आहे। आणि विशेषतः रवींद्र वायकर यांचा विजय ज्या पद्धतीने घडवण्यात आला असा संशय आहे, त्यासंबंधी ठोस प्रश्न उपस्थित करण्यात आले आहे। आणि आता अमोल कीर्तीकर जे त्यांचा निसट्टा पराभव झाला ते आता कोर्टात जाण्याच्या तयारीत आहेत आणि जातीलच, कारण कोर्टामध्ये जाण्यापूर्वी हा जो काही जी पद्धत अनुसरायला लागते त्यामध्ये परत त्या दुरुस्ती करता येत नाही, त्यामुळे काळजीपूर्वक सगळ्या पद्धतींचं पालन करून निवडणूक आयोग किंवा कोर्टामध्ये दाद मागावी लागते, हे लक्षात घेतलं पाहिजे। कोर्टात का नाही जात, लगेच का नाही गेलात अशी ओरड सुरू आहे, म्हणून हे सांगणं आवश्यक आहे। आज अनिल परब ज्यांनी मला आठवते त्यामुळे बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारकाच्या ठिकाणी शिंदे गट आणि उद्धव ठाकरे गट हे दोघेही एकमेकांसमोर आले तेव्हा ठामपणे अनिल देसाई आणि अनिल परब, विशेषतः अनिल परब तिथे ठामपणे उभे राहिले हिमतीने, आणि त्यांनी तो तिथे कुठे अशांतता होऊ नये याची दक्षता घेतली, पण त्याचवेळी हिमतीने ते तिथे शिंदे सेनेच्या मवाल्यांच्या विरोधात उभे राहिले, हे लक्षात घेतलं पाहिजे। त्यावेळी मी त्यांचं कौतुक केलं होतं।
आणि आजही पत्रकार परिषदेत त्याने अतिशय चांगल्या पद्धतीने आपली बाजू मांडली. काय मांडली ते लक्षात घ्या. परब मांडतात की अमोल कीर्तीकर यांचा पराभव संशयास्पद आहे. या निकालातून निवडणुकीच्या प्रक्रियेला हरताळ फासला गेला आहे. आता दीपक केसरकर वगैरे जे आहेत हे लोक जे म्हणतात ना की EVM बद्दल बोलतात, EVMचा प्रश्न नाही, पण केवळ निवडणूक प्रक्रियेला हरताळ फासला गेला आहे. पारदर्शकता, आदित्य ठाकरे म्हणाले की पारदर्शकताच नाही आहे. आणि पारदर्शकता हा लोकशाहीचा एक महत्त्वाचा बिंदू असतो, महत्त्वाचा अंग आहे. हे केसरकर जे केवळ काय म्हणतात चमचेगिरी करत असतात शिंदेची, आणि उद्धव ठाकरेंच्या विरुद्ध रोज काहीतरी संशयास्पद, काहीतरी संशय निर्माण व्हावा अशा प्रकारे वक्तव्य केलं की शिंदे खुश होतील, हे त्यांना माहिती असल्यामुळे त्या प्रकारची ते वक्तव्य करत असतात. त्यामुळे त्यांच्याकडे दुर्लक्ष करणं योग्य आहे. अनिल परब असं म्हणत आहेत की या निकालाविरोधात आम्ही कोर्टात जाणार आहोत. प्रत्येक केंद्रावर मतमोजणीची एक फेरी पूर्ण झाली की मतांची घोषणा केली जाते. मात्र या मतदान केंद्रावर 19व्या फेरीनंतर निवडणुकीची प्रक्रिया ढवळून ही घोषणा करणंच बंद झालं. बोर्डावरती लावलं जातं, माईकवरनं घोषणा केली, ते घोषणा करणंच बंद झालं. 19व्या फेरीपासून ते 22व्या फेरीपर्यंत कुठलीही घोषणा करण्यात आली नाही. आणि नंतर 22व्या 23व्या फेरीला एकदम बायकर विजयी झालेत असं घोषित करण्यात आलं. असं कधीही कुठेही होत नाही देशात. हे का करण्यात आलं हा अत्यंत महत्त्वाचा प्रश्न आहे. संशय यावा अशी परिस्थिती आहे की नाही याचं उत्तर द्या. इथे EVMचा संबंध नाही, याचं उत्तर द्या. दुसरी गोष्ट आहे, एक लोकसभा मतदारसंघ, तुम्हाला माहिती आहे की 6 विधानसभेचे मतदारसंघ येतात. मतमोजणी केंद्रावर एका विधानसभेला 14 टेबल असतात. प्रत्येक विधानसभेसाठी एक असिस्टंट रिटर्निंग ऑफिसर म्हणजे ARO म्हणतात. आणि त्या रिटर्निंग ऑफिसरचं देखील तिथेच टेबल असतं. AROच्या टेबलजवळ प्रत्येक पक्षाचा प्रतिनिधी असतो, म्हणजे काय चाललंय हे बघण्यासाठी, नीट चाललंय नाही बघण्यासाठी. या 14 टेबलची मतं त्यांना नेमून दिलेल्या AROला दिली जातात. पक्षाच्या प्रतिनिधीसमोर ARO म्हणजे असिस्टंट रिटर्निंग ऑफिसर मतांची गणना करतात, टॅली करतात, आणि नंतर ती टॅली ते मुख्य रिटर्निंग ऑफिसरला पाठवली जाते आणि त्या मतांची घोषणा केली जाते. ही काय प्रोसिजर आहे हे अनिल परब यांनी अगदी बारकाईने सांगितलेलं आहे, तपशिलाने सांगितलेलं आहे. आता ही मतमोजणी इथे वायकरांच्या आणि कीर्तीकरांची मतमोजणी नेस्कोला चालली होती मुंबईत. या मतमोजणी केंद्रावरती आता महत्त्वाचं बघा, ARO टेबलमध्ये आणि पक्षप्रतिनिधीचं टेबल यात खूप अंतर ठेवलं होतं. असं अंतर इतकं कधीही ठेवलं नसतं. संशय व्हावा अशी ही परिस्थिती आहे की नाही सांगा. दोन्ही टेबलांमध्ये एक जाळी होती शिवाय, त्यामुळे AROच्या टेबलवरची मतं पक्षाच्या प्रतिनिधीला म्हणजे इथे उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेच्या प्रतिनिधीला कळतच नव्हती. काय चाललंय, किती मतं आहेत, काय आहे ते. त्यामुळे आमच्या प्रतिनिधीला प्रत्येक फेरी संपल्यानंतर मतं समजत होती. फेरी झाल्यावरच आम्हाला 19व्या फेरीपर्यंत मतं कळायची थांबली, ती एकदम 23व्या फेरीपर्यंत मध्ये समजली. मतदान पुढचं त्यांनी सांगितलं आहे तर तपशील अतिशय महत्त्वाचा आहे. मतदान संपल्यावर प्रत्येक पक्षाला 17C फॉर्म दिला जातो आणि त्या फॉर्मवर मतदान किती झालं ते लिहिलेलं असतं. मग सगळ्या अधिकाऱ्यांनी सही करून ती म्हणजे पक्षाच्या प्रतिनिधीला दिली जाते. त्यानंतर निकालाच्या दिवशी आमच्याकडील फॉर्मप्रमाणे ती पेटी आहे का हे पाहिलं जातं, त्याच्यातली मतं आहेत का ते पाहिलं जातं, तपासलं जातं. आणि दुसरा फॉर्म असतो फॉर्म 17C पार्ट 2. मतं मोजून झाल्यावर फॉर्म 17C पार्ट 2 भरून द्यायचा असतो आणि अधिकाऱ्याने पेटीत किती मतं मोजली व किती टॅली झाली ते फॉर्म 17C पार्ट 2 मध्ये लिहून द्यायचं असतं. हे सगळं अनिल परबांनी आजच्या पत्रकार परिषदेत सांगितलं, ते मी सगळं टिपून ठेवलं. पण बऱ्याचदा मागूनही काही फेऱ्यांतर आम्हाला 17C पार्ट 2 दिला गेला नाही. त्यामुळे आमच्याकडे 650 मतांचा फरक आलेला आहे. का दिलं गेलं नाही त्यांना तो, याचा खुलासा व्हायला पाहिजे की नाही. याचा EVMशी काहीही संबंध नाही आहे. मग EVM तुम्हाला जेव्हा विजय मिळाल्यानंतर मान्य पराभव झाल्यानंतर तुम्हाला EVM बद्दल कटकट करता तुम्ही, याचा इथे काहीही संबंध नाही. लक्षात घ्या मूळ मुद्दा काय आहे. त्यामुळे डायव्हर्ट करण्याचा प्रश्न
शिंदे केसरकर पासून ते भाजपची जी काही गँग आहे सगळी प्रवक्त्यांची गँग, हे सगळं दिशाभूल करण्याचा प्रयत्न करतात. पण सर्वसामान्य प्रेक्षकांनी किंवा वाचकांनी किंवा नागरिकांनी लक्षात घेतलं पाहिजे की पॉईंट काय हे लक्षात घेतलं. आता तिसरी गोष्ट, त्यांनी असं सांगितलं की हा सगळा तुम्हाला फॉर्म दिला गेला की निवडणूक अधिकारी काय पद्धती विचारायचं असतं की तुम्हाला मान्य आहे का, मान्य आहे ना, काही ऑब्जेक्शन नाही ना, असं विचारलंच गेलं नाही. आणि मग रिटर्निंग ऑफिसर हे सारखे गडबडीत होते, काहीतरी चालू होतं त्यांचं, काहीतरी मेसेज येत असतील त्यांना, काहीतरी त्यांना इन्स्ट्रक्शन दिल्या जात असतील, माहीत नाही आपल्याला काय. पण त्या सतत फोनवर बोलत होत्या रिटर्निंग ऑफिसर महिला, आणि त्यानंतर त्या वारंवार बाथरूमला जात होत्या. आता हे सगळं संशयास्पद आहे हे लक्षात घ्या. आणि मग CCTV फुटेज आम्ही मागितलं तर ते आधी देऊ म्हणाले त्या, पण ते देण्यात आलं नाही. आणि मग त्यांनी सांगितलं की आता हे सगळं संपलेलं आहे प्रोसिजर म्हणजे मतमोजणीची, तेव्हा आता न्यायालयाचा आदेश जर असेल तर आम्ही देऊ, आधी काय म्हणाले तर देऊ. आता हे संशयास्पद नाही वाटत आहे तुम्हाला RO किंवा रिटर्निंग ऑफिसरचं हे सगळं वागणं. आता जर तुम्ही काहीच गोंधळ गडबड केलं नसेल, काही घोळ घातला नसेल, काही घोटाळा केला नसेल तर CCTV फुटेज द्यायला काय हरकत आहे. काय तुम्हाला त्याची भीती वाटते की त्याच्यामधनं काही तुमच्या हेराफेरी काही उघडकीस येईल असं वाटते. जसं चंदीगडमध्ये घडलं होतं, तुम्हाला आठवत असेल, चंदीगडमध्ये न्यायालयाने हजामत केल्यानंतर जो भाजपचा तिथे महापौर म्हणून बसवला होता त्याला हकालपट्टी झाली त्याची पूर्णपणे, आणि दुसरा म्हणजे आम आदमी पक्षाचा तिथे माणूस बसवला गेला. कारण निवडणूक अधिकारी म्हणून काम करणाऱ्यांनी बदमाशी केली होती, गुन्हेगारी स्वरूपाचं कृत्य केलेलं होतं. न्यायालयाने हजामत केली यावरती हे सगळं उघडकीस आलं. तोपर्यंत भाजपचे लोक हे आम आदमी पक्षाच्या नावाने बोंबा मारत होते, पण आम आदमी पक्षाने लढून भाजपची ही बदमाशी उघडकीस आणली चंदीगडमध्ये, हे लक्षात घ्या. आणि आता अनिल परब पुढे म्हणाले की मोबाईल हा जो आहे, मी अनेक गोष्टी सांगितल्या, हा मोबाईल हा तिथे वापरायला बंदी असते, पण आतमध्ये वायकरांचे नातेवाईक पडेलकर यांनी तो वापरला. त्यांनी कोणाला फोन केला याचीही माहिती अनिल परब म्हणाले आमच्याकडे आहे. आणि याच्यामध्ये FIR लॉन्च करण्याचा प्रयत्न झाला, पण 10 दिवस गुन्हा FIR लॉन्चच करून घेतला नाही, दाखल करून घेतला नाही. हे संशयास्पद नाही ना, नाही का. कारण गृह खातं कोणाकडे, भाजपकडे, सरकार कोणाचं, मुख्यमंत्री शिंदेंचं आहे, रवींद्र वायकर हा उमेदवार शिंदेंचा म्हणजे महायुतीचा आहे. याचा अर्थ पोलिसांकडून पोलिसांवर वरून दडपण असणार. आणि आता पोलिसांमध्ये असे कोणी DCP पवार असतील किंवा अरविंद इनामदार असतील किंवा सोमन असतील, असे कर्तबगार प्रामाणिक अधिकारी नाही की आम्ही खोटे आदेश आम्ही पाळणार नाही. अशा प्रामाणिक अधिकारी खूप कमी आहेत. आता ते दडपणाखाली काम करावं लागतं आणि करतात, ते त्याप्रमाणे करावं लागतं म्हणजे ते करतात. असं मला म्हणजे जर चुकीचे आदेश असले तर पाळता कामा नाहीत, ते चुकीचे आदेश म्हणतो मी. दुसरी गोष्ट आहे की या अशा अनेक गोष्टी अनिल परबांनी सांगितलं. आणि त्यांनी सांगितलं की जो रिटर्निंग ऑफिसर एक वंदना सूर्यवंशी होत्या, त्यांनी म्हटलं की आम्ही AROला एक मोबाईल वापरायला प्राधिकृत केलेला आहे. आता गुरव म्हणून ज्याच्याकडे जो निवडणूक अधिकारी होता त्याच्याकडे मोबाईल होता, आणि मोबाईलच्या वापराबाबत AROला विचारलं असता त्यांच्याकडे उत्तर नव्हतं की हा मोबाईल तुमचा दुसरीकडे गेला कसा, त्याच्याकडे त्यांना पडेलकर यांच्याकडे गेला कसा, वगैरे वगैरे. आता हे जे सगळं आहे हे सगळं संशयास्पद आहे. हे अनिल परब यांनी असे अनेक प्रश्न उपस्थित केले. आणि आता हे प्रकरण कोर्टात गेल्यानंतर काय होईल ते बघू आपण. संजय राऊतांनी सुद्धा काही महत्त्वाचे प्रश्न उपस्थित केले, आणि ते म्हणाले की मतमोजणी केंद्रात वायकर यांचा मेहुणा जो मोबाईल घेऊन फिरत होता, मी पडेलकर म्हणून, त्या मोबाईलवर EVM अनलॉक करण्याचा OTP येत होता असं ते म्हणाले. आता लगेच संजय निरुपम, आता जे शिंदे सेनेत गेलेत त्यांना तर हा सेवा करण्याचा, शिंदेची सेवा करण्याचा संधीच आहे, मोकाच येतो.
त्यामुळे त्यांनी लगेच की EVM मध्ये असा हस्तक्षेप करता येत नाही वगैरे असं तांत्रिक काही माहिती सांगून लगेच शिंदेची बाजू मांडली. ठीक आहे, ते संजय निरुपमाचं आहेत, ते संजय निरुपमांना कोणी गंभीरपणे घेत नाही. आता उत्तर पश्चिमेचा निकाल हा संपूर्ण निकाल प्रक्रियेतला आदर्श घोटाळा आहे असं संजय राऊतांनी अत्यंत परफेक्ट शब्दांमध्ये त्याचं वर्णन केलं. भाजपने निवडणूक यंत्रणा ताब्यात घेऊन जिथे जिथे 500 ते 1000 मतांनी पराभव दिसत होता तिथे हा घोटाळा असे घोटाळे केलेत आणि तसाच घोटाळा मुंबईत उत्तर पश्चिममध्ये वायकरांच्या घोटाळा करून वायकरांना विजय मिळवून दिलाय असा आरोप संजय राऊतांनी केला. आणि याच्यामध्ये रिटर्निंग ऑफिसर सूर्यवंशी यांचा हात आहे. सूर्यवंशी यांना कोणाचा तरी फोन आला त्यानंतर चित्र बदललं असा आरोप संजय राऊत यांनी केला आहे. आणि त्यांनी महत्त्वाची माहिती सांगितली की उत्तर पश्चिमच्या निवडणूक अधिकाऱ्यांचा पूर्व इतिहास तपासून पहा. आणि म्हणून त्यांनी म्हटलं की वंदना सूर्यवंशींचा फोन ताब्यात घ्या, त्याचं फॉरेन्सिक सगळं तपासणी करा वगैरे वगैरे. आता त्यांनी असं अजून एक म्हटलं आहे जो गंभीर आरोप आहे की वायकरांचा जवळचा नातेवाईक असलेला एक रिटायर्ड पोलीस अधिकारी सातारकर हा गेल्या 4 दिवसापासून ज्या पोलीस ठाण्याच्या कक्षेत हे सगळं प्रकरण येते त्या वनराई पोलीस ठाण्यात जात होता. तो तिथे का जात होता, पोलीस स्थानकात काय डील झालंय हे आणि मग असे प्रश्न राऊत विचारतात, त्याची उत्तरं मिळाली पाहिजेत. या पोलीस ठाण्याचे प्रभारी राजभर यांनी फोन जप्त केल्यानंतर त्यांना रजेवर का पाठवलं गेलं आहे असाही प्रश्न राऊतांनी विचारलेला आहे. म्हणजे हे सगळंच प्रकरण जे आहे एकूण म्हणजे त्याचं म्हणणं की पोलीस स्टेशनमधून फोन बदलण्याचा प्रयत्न झाला की ज्या फोनवरनं हे मेसेजेस महत्त्वाचे वरनं म्हणजे कदाचित मंत्रालयातनं कुठून आदेश येत होते फोनवरनं आणि त्याप्रमाणे कारवाई होत होती, हे सगळं त्या जो फोन वापरला जात होता त्या फोनवरनं मोबाईल फोन ज्या संशयास्पद पद्धतीने वापरला होता त्या फोनचं डिसेक्शन केलं, त्यांचं सगळा डेटा तपासला की लक्षात येईल असं राऊत म्हणतात. म्हणजे पोलीस ठाण्यामध्ये गडबडी झाल्या, मोबाईलमध्ये गडबडी झाल्या, मतदान केंद्रावरती गडबडी झाल्या, निवडणूक अधिकाऱ्यांबद्दल संशय निर्माण झाला आहे आणि म्हणून आणि कुठलीही प्रोसिजर पाळली गेली नाही. आता पहिल्यांदा पोस्टल बॅलेट त्याची मतमोजणी केली जाते, इथं उलटं झालं. हे सगळ्या देशात असं होत नाही. काँग्रेसने आक्षेप घेतल्यानंतर मग निवडणूक आयोगाने दिल्लीमध्ये मान्य केलं की नाही ठीक आहे पोस्टल बॅलेटच जे येतं त्याची मोजणी आधी झाली पाहिजे. नाहीतर काय होऊ शकतं की या समजा एखाद्या मतदान केंद्रावर असं लक्षात आलं की उदाहरणार्थ की भाजपचा उमेदवार पराभूत होत आहे, तर मग पोस्टल बॅलेटमध्ये आकड्यांमध्ये काही हेराफेरी करता येते का बघूया आणि मग अशा ठिकाणी विजय मिळवून द्यायचा. हे प्रकार गंभीर आहेत आणि असे होऊ शकतात. तुम्ही जर भाबडे असाल भोळे असाल तरच तुम्हाला वाटेल की असं काही होत नाही. निवडणूक आयोग हा घटनात्मक आयोग आहे असे एक प्रबोधन ऐकवलं जातं. घटनात्मक आयोग आहे पण आयोगातली माणसं जी आहेत ती घटनेप्रमाणे वागतायत का? ती जर उद्धव ठाकरे म्हणतात त्याप्रमाणे मोदी शहांच्या घरगड्याप्रमाणे वागत असतील तर काय करायचं? निवडणूक आयोगाने ज्या पद्धतीने नाव आणि निशाणी उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांच्या पक्षांची काढून घेतली हा उघड फ्रॉड आहे हे लक्षात घ्या आपण. आणि लोकशाही प्रक्रियेवरती लोकशाहीवरतीच डाग घ्या हे लक्षात घ्या तुम्ही. आता अजून एक गोष्ट सांगतो की भरत शहा नावाचे जे तक्रार करते जे हिंदू समाज पार्टीचे उमेदवार आणि ते म्हणाले की काउंटिंगच्या वेळी त्यांनी सांगितलं की ज्याच्याकडे म्हणजे जिथे निवडणूक म्हणजे याचा जो उमेदवार असतो त्याचा प्रतिनिधी नसलेला माणूस म्हणजे जो वायकरांचा कोणी नातेवाईक होता त्याच्याकडे त्यांनी आय कार्ड मागितलं आणि आय कार्ड त्याच्याकडे नव्हतं म्हणून संबंधित निवडणूक अधिकाऱ्यांकडे धरून हे भरत शहा घेऊन गेले, त्यांना पोलिसाच्या हवाली केलं असं ते म्हणाले. 5 तास पोलीस स्टेशन मध्ये गेलो पण पोलिसांनी FIR केला नाही. फोन लगेच सील व्हायला हवा होता तो सील झाला नाही. म्हणजे ते भरत शहा म्हणाले की तो मोबाईल म्हणजे बदललाही जाऊ शकतो,
एक साधा मोबाईल ठेवत आहे, याच्यात काहीच नाही आहे असं दाखवलं जाऊ शकतं. आणि ते म्हणाले की आम्ही सांगितलं तुम्ही तक्रार लिहून घ्या, तक्रार लिहून घेतली नाही. मग ते म्हणाले की उद्या या, परवा या. मग आम्ही अर्ज केला ते म्हणाले. तर म्हणाले की 2-3 दिवस गेलो, काही उत्तरच मिळालं नाही, ऑनलाईनला सुद्धा काही उत्तर मिळालं नाही. म्हणजे हे सगळं संशयास्पद आहे. आणि मग तक्रार जी दाखल करून घेतली ती भरत शहा यांच्या नावाने नाही, ती तहसीलदाराच्या नावाने, आणि काहीतरी कारण सांगितलं. आता तहसीलदाराच्या नावाने तक्रार काय लिहून घेतली? भरत शहा हे तक्रारदार असताना हे त्यांना कळलं नाही. नंतर ते म्हणाले की आम्हाला केवळ साक्षीदार केलेले आहे त्याच्यामध्ये. म्हणजे हे सगळं संशयास्पद. ते तक्रारदार असताना केवळ साक्षीदार त्यांना केलं. नंतर अशा अनेक गोष्टी त्या भरत शहा यांनी सांगितल्या. आता अनेक एक गोष्ट मला तुम्हाला सांगायची आहे की आता हे वायकर या सगळ्या प्रकरणाबद्दल काय म्हणाले की हा सगळा वेळीचा डाव आहे, हे काय चुकीचं आहे, काय करायचं ते करा वगैरे. हे रवींद्र वायकर हे हरिश्चंद्र असे अवतार आहेत का की त्यांच्या प्रत्येक बोलण्यावरती विश्वास ठेवा? रवींद्र वायकरांवरती किरीट सोमय्यांनी महापालिकेच्या आरक्षित भूखंड लाटून त्यावर 5 स्टार हॉटेल उभारण्यासाठी गडबडी केल्याचा गंभीर आरोप केला होता त्यांच्यावर. जमीन घोटाळ्याचा, मनी लॉन्ड्रिंगचे आरोप होते. EOW जे महाराष्ट्र सरकारची जी EOW आहे म्हणजे आर्थिक गुन्हे शाखा, त्यांनी सुद्धा त्यांचा तपास सुरू केला होता. आणि प्रचंड नुकसान केलं त्या महापालिकेचं, त्यांनी नुकसान केलं म्हणून महापालिका कोर्टात गेली होती. मग महापालिकेने आपला पवित्रा बदलला. केव्हा बदलला? जेव्हा रवींद्र वायकर हे शिंदे सेनेमध्ये गेले, व्हाईट वॉश झाले ते, आणि मग महापालिकेचं काय ऑब्जेक्शनच नाही असं दिसून आलं. महापालिकेने आपला पवित्रा बदलला. आता जर मुंबई महापालिकेचं किंवा लोकांचं नुकसान झालं असेल तर महापालिकेने हा पवित्रा वायकरांच्या बाजूने आता घेतला असेल तर मुंबई महापालिकेला आपला महसूल, जो महसुलाची जी हानी झाली, नुकसान झालं, हा पैसा लोकांचा आहे. मग महापालिकेने हा पवित्रा बदलणं हे किती गंभीर आहे. लोकांनी याच्या विरुद्ध आवाज उठवला पाहिजे. का तुम्ही पवित्रा बदललेला आहे? मुंबई महापालिकेने जर तुमचं नुकसान झालं होतं तर आता तुमचा फायदा झाला, वायकर शिंदे सेनेत झाले होते असं तुमचं म्हणणं आहे? महसूल वाढला मुंबई महापालिकेचा? काय चाललंय हे? मुंबई महापालिका शिंदे सेनेच्या किंवा मुख्यमंत्र्यांच्या तालावर नसते असा याचा स्पष्ट अर्थ आहे. दुसरी गोष्ट म्हणजे बघा, वायकर हे अनेकदा आमदार म्हणून निवडून आले, उच्च तंत्र शिक्षण मंत्री म्हणून होते, राज्यमंत्री गृहबांधणी खातं त्यांच्याकडे होतं, फडणवीसांच्या मंत्रिमंडळात ते होते, आणि ज्यांचे राजीनामे त्यावेळी खिशात होते त्यापैकी ते एक मंत्री होते. उद्धव ठाकरे यांनी त्यांना काय दिलं नाही? स्टँडिंग कमिटी दिली. हे नगरसेवक म्हणून अनेकदा निवडून आले, आमदार म्हणून अनेकदा निवडून आले, आणि स्टँडिंग कमिटीमध्ये असताना काय काय त्यांनी केलं असेल उपद्व्याप याची आपण कल्पना करू शकू. रवींद्र वायकर हे एक अत्यंत स्वच्छ नेते आहेत असा कोणीही आरोप करणार नाही त्यांच्यावर. मी लक्षात आलं का तुम्हाला मी काय म्हणतो ते? आणि मी सांगतो हे की ज्यावेळी ते मूळ शिवसेनेत होते तेव्हाही त्यांच्यावरती आरोप होते अनेक, आणि म्हणून तेव्हासुद्धा माझ्यासारख्यांनी त्यांच्यावर टीका केली होती. आता शिंदे सेनेत गेल्यावरती त्यांच्यावर आम्ही टीका करतो अशातला भाग नाही. त्याचवेळी त्यांना कंट्रोल करणं आवश्यक होतं असं माझं स्पष्ट मत आहे. असो, तो विषय आत्ता हे नाही आहे, पण मुद्दा असा आहे की या सगळ्या हे प्रकरण अत्यंत संशयास्पद आहे आणि इतके मुद्दे त्याच्यामध्ये टेक्निकल इतके मुद्दे आहेत की त्या सगळ्यांची उत्तरं मिळाली पाहिजे. पण वायकर काय म्हणाले ते गमतीशीर त्यांनी उत्तर दिलं की तुमचा म्हणे तुम्ही जर एवढे लोकप्रिय नेते आहात, इतक्या वेळा आमदार झालात तुम्ही, आता खासदार म्हणून विजयी झाला, नगरसेवक होता, तुमचा फक्त 48 मतांनी विजय झाला. तेव्हा ते हसले आणि म्हणाले की काय आता बघा योगायोगाच्या गोष्टी आहेत, वाजपेयींचं सरकार एका मताने पडलं होतं असं ते म्हणाले. आणि ते म्हणाले की मी साईड बदलली आहे, म्हणजे मी उद्धव ठाकरेंकडे शिंदेकडे गेलो, इट्स अ पार्ट ऑफ डेस्टिनी म्हणे, त्यावर अधिक चर्चा नको असं ते म्हणाले.
ते म्हणाले की जे झालं ते झालं. ते लक्षात घ्या तुम्ही, ते उद्धव ठाकरेंवर सुद्धा फार टीका करत नाहीत. उद्या उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले तर कदाचित टुनकन उडी मारून त्यांना तिकडे जायचं असेल, माहीत नाही मला. पण ते ज्यावेळी शिंदे सेनेत गेले होते तेव्हा त्यांचा चेहरा अत्यंत गंभीर होता. त्यांना अक्षरशः ओढून ओलीस ठेवलेल्यासारखं, एखाद्या ओलीस ठेवतात एखाद्या पकडून माणसाला, त्याच्याकडनं हवं ते वधवून घेतात. त्याच्याकडनं अगोदरच खंडणी उकळली असते तसा त्यांचा चेहरा होता. अर्थात वायकरांकडनं खंडणी उकळली असं म्हणता येणार नाही, कारण वायकरांना व्हाईट पॉश केलं त्यांनी. खंडणी कोण उकळत होतं वर्षोनुवर्ष हे मी सांगायला नको, तुम्हाला कळेलच. पण प्रश्न असा आहे की वायकरांनी जेव्हा स्टँड बदलला त्या वेळेपासून त्यांनी असं म्हणायला सुरुवात केली की उद्धव ठाकरे यांनी मला संरक्षण दिलं नाही. मी जेव्हा अडचणीत होतो तेव्हा त्यांनी मोदींना फोन करून सांगायला पाहिजे होतं की हे यांच्या मागे चौकशा थांबवायच्या. तर मला आश्चर्य वाटतं की भानगडी तुम्ही करायच्या, वाटेल ते तुम्ही करायचे, घोटाळे तुम्ही करायचे, करोडोंची माया एखाद्याने जमवायची, असं म्हणजे कथित जमवायची असा आरोप आहे. आणि मग संरक्षणाला उद्धव ठाकरे यांनी मोदींना फोन करायचा तुमच्यासाठी. हा काय प्रकार आहे? तुम्हाला जर तेव्हाही म्हणत होता तुम्ही की मी कुठलाही गुन्हा केला नाही असा तुमचा दावा होता. तुम्ही कोर्टातही ते सांगत होता, मुंबई महापालिकेला सांगत होता. तर मग तुम्ही तुरुंगात जायची तयारी दाखवायला पाहिजे होती. मी खरं आहे आणि मी हसा तुरुंगात जाईन, पण तुम्हाला तुरुंगात जायचं नव्हतं. तुम्हाला सगळे सत्तेचे सगळे फायदे लाटायचे होते. जसा एखादा बोका दूध पितो ना डोळे मिटून, त्याला वाटतं लोकांचं लक्ष नाही आहे, तसं हे सगळे व्यवहार रवींद्र वायकर करत आलेले आहेत. रवींद्र वायकर हे जर लोकप्रिय खूप नेते असते तर आता लोकसभेच्या ह्याच्यामध्ये सत्ता त्यांच्या मागे, भाजप त्यांच्या मागे, केंद्रीय सत्ता, राज्याची सत्ता, महापालिका त्यांच्या मागे, त्यांच्याकडे पैसे प्रचंड आहेत, संपत्ती खूप आहे त्यांच्याकडे, ते मोठे उद्योजक आहेत. महापालिकेत त्यांनी स्टार्टअप काढला की नाही मला माहीत नाही, पण मोठे उद्योजक आहेत. राजकारणामध्ये जे उद्योगपती असतात ना, आता उद्योगपतीमधलं उद्योग इन्व्हर्टेडमध्ये टाकायचं नाही मला, उद्योगपती असतात त्यापैकी रवींद्र वायकर आहे. आणि रवींद्र वायकर यांच्यासारख्यांमुळे आज लोकशाहीवरती डाग येतोय की काय अशी शंका यावी अशी परिस्थिती आहे. त्यामुळे अनिल परब, आदित्य ठाकरे, संजय राऊत यांनी जे प्रश्न उपस्थित केले टेक्निकल, म्हणजे मतमोजणी केंद्रामध्ये मतमोजणीच्या दिवशी काय काय झालं आहे, मोबाईल फोन असेल, रिटर्निंग ऑफिसरचा व्यवहार असेल, पोलिसांचा व्यवहार असेल, CCTV फुटेज न देणं असेल, FIR लॉन्च करून न घेणं, नोंदवून न घेणं असेल, असे अनेक प्रकार, अनेक गोष्टी सांगण्यात आल्या आहेत. निवडणूक मतमोजणीची प्रक्रिया पार पाडली गेली नाही, नियमाप्रमाणे व्यवहार केला गेला नाही. म्हणून माझं असं मत आहे की पहिल्यांदा निवडणूक आयोग जो केंद्राचा आहे त्यांनी चौकशी केली पाहिजे हे काय चालले म्हणून. त्यांना वाटत नाही की आपल्या निवडणूक अधिकाऱ्यांनी काय काय उपद्व्याप केले तिथे, किंवा राज्य निवडणूक आयोगाचे जे प्रमुख आहेत त्यांनी स्वतःहून सांगायला पाहिजे नाही यासंबंधी काय आहे म्हणून. तसं झालं नसेल आणि निवडणूक आयोग जो केंद्रीय निवडणूक आयोगाने सुद्धा या प्रकरणाची गंभीर दखल घेतली नाही तर कोर्टातच याचा काय ते पंचनामा होईल. आणि जर हे सगळे गैरप्रकार असल्याचं सिद्ध झालं तर राज्यातला निवडणूक आयोग, केंद्रातला निवडणूक आयोग, महाराष्ट्र सरकार, महाराष्ट्राचं गृह खातं यांची अब्रू चव्हाट्यावर येईल. ज्या नेत्यांना अब्रूच नाहीत त्यांचा प्रश्नच नाही, ज्यांनी प्रचंड घोटाळे, आर्थिक घोटाळे अगोदरच केलेले आहेत, जमिनी ढापलेले आहेत, केवळ पैसे सत्तेमधनं केवळ पैसे कमावलेले आहेत, त्यांची अब्रू जाण्याचा प्रश्नच नाही. त्यांना अब्रूच नाही मुळात. आणि हे लोक लोकशाहीवरती आणि EVM संबंधी प्रवचनं देत आहेत. लोक लक्षात घ्या, ही लुच्चेगिरी आहे,
ही लबाडी आहे. या भानगडबाज लोकांपासून सावध राहा. म्हणून मी सांगतो आहे की वायकरांचे वांदे झालेले आहेत. आता कोर्टात काय होईल ते बघूया. पण कोर्टात काहीही निर्णय झाला तरी गडबडी झालेल्या आहेत याचे पुरावे अनिल परब प्रभूतींनी समोर आणलेले आहेत. त्याचा विचार करा. कारण इथे आपण जर याचा विचार केला नाही, नागरिकांनी जागरूकतेने याचा विचार केला नाही, तर उद्या मतमोजणीची प्रक्रिया गुंड लोक, भ्रष्टाचारी लोक केवळ पैशाच्या बळावर, दहशतीच्या बळावर हातात घेतील आणि या लोकशाहीचा खेळ खंडोबा होईल. म्हणून ही अत्यंत गंभीर गोष्ट आहे आणि म्हणून याची गंभीर दखल सगळ्यांनी संबंधितांनी घेतली पाहिजे आणि सावध राहिले पाहिजे. आणि ही लढाई अमोल कीर्तीकर, अनिल परब, उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे, संजय राऊत हे जर जिंकले तर त्यांना भारतातली जनता दुवा देईल असं माझं स्पष्ट मत आहे. इथेच थांबतो. धन्यवाद.